तर 9 वाजता नाशिकच्या साईनाथ रेस्टॉरंट मध्ये पोहोचल्याच्या नंतर आम्ही इथे गरम गरम पोहे आणि चहाचा नाश्ता करतो आणि थोड्याच वेळात पुढच्या प्रवासाची सुद्धा सुरुवात होते। नाशिकच्या या 2 दिवसांच्या देवदर्शनामध्ये आज आम्ही आलो होतो सप्तशृंगी वनीला। पौर्णिमा असल्यामुळे इथे खूप मोठी जत्रा होती, म्हणजे खूप जास्त प्रमाणात लाखो ते करोडोच्या संख्येमध्ये लोक इथे देवदर्शनासाठी येतात। डोंगरावरती पुढचा कोणताही प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट बसेस अलाउड नव्हत्या, पण त्यात सुद्धा साई गणेश टूर्सनी टूर्स वाल्यांसाठी एक स्पेशल बस अरेंज केली आणि ह्या बसनी आम्ही पुढचा प्रवास गाठला। आमचा हा पुढचा बसचा प्रवास एकूण अर्ध्या तासांचा होता आणि रस्त्यात जाताना आम्हाला एवढ्या गाड्या एवढ्या संख्येने लोक चालत जाताना दिसले। आम्हाला वाटलं आम्हाला आता दर्शन लवकर होणार नाही, ते 4 ते 5 तास आमचे जाणारच, पण मंदिरात इथून पुढे चालत जाण्यासाठी आम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतात। विविध प्रकारच्या या गोष्टी पाहत आम्ही येऊन पोहोचतो रोपवे जवळ। साई गणेश टूर्स मधून इथून आम्हाला रोपवेची रिटर्न तिकीट मिळते आणि पुढचं दर्शन